नवदीक्षित पूज्य श्री आत्मवंदनाजी महाराज आस्था यांनी 399 दिवसानंतर मौन साधनेचे व्रत सोडले। आनंद दरबारमध्ये मौन साधना शिखर महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन। राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व उपप्रवर्तिनी पूज्य श्री चंदन बालाजी महाराज, बुलंदवाणी पूज्य श्री पद्मावतीजी महाराज आदी ठाणा यांच्या पावन नेश्रायमध्ये आनंद दरबार कात्रज दत्तनगर पुणे अंतर्गत दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी उपाध्याय पूज्य श्री गौतम मुनीजी महाराज, आगमज्ञाता डॉक्टर पूज्य श्री समकित मुनीजी महाराज, वाणीभूषण पूज्य श्री प्रीती सुधाजी महाराज, पूज्य श्री कुमुदलताजी महाराज, पूज्य श्री अर्चनाजी महाराज यांच्या सानिध्यात चेन्नई निवासी वैराग्यवती कुमारी चांदनी तातेड यांनी जैन भगवती दीक्षा ग्रहण केली होती। त्यावेळी त्यांचे नामकरण करून पूज्य श्री आत्मवंदनाजी महाराज असे नाव ठेवण्यात आले होते। त्यापासून पूज्य श्री आत्मवंदनाजी महाराज यांनी मौन साधनेचे व्रत धारण केले होते। त्या मौन साधनेची पूर्णाहुती रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी 399 दिवसानंतर कात्रज येथील श्री जैन श्रावक संघाच्या अंतर्गत आनंद दरबार येथे मौन साधना 399 दिवसीय शिखर महोत्सवाची पूर्णाहुती करण्यात आली। पूज्य श्री सौरव मुनीजी महाराज, उपप्रवर्तक पूज्य श्री गौरव मुनीजी महाराज तसेच महासतीजी उपप्रवर्तिनी पूज्य श्री चंदन बालाजी महाराज, बुलंदवाणी पूज्य श्री पद्मावतीजी महाराज, पूज्य श्री पुण्यस्मिताजी महाराज उपस्थित होते। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भामशाह रमणलालजी लुंकड, राजेंद्रजी लुंकड, कोल्हार जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नंदकुमारजी भटेवरा, महेंद्रजी कुंकलुळ, जैन प्रकोष्ठचे संदीपजी भंडारी, गणेशजी ओसवाल, पुखराजजी हिरण, उद्योजक विनोदजी गांधी, भवरलालजी खिवसरा, विलासजी मुथा, सुभाष बापू लुंकड आदी मान्यवर उपस्थित होते। यानंतर पूज्य श्री आत्मवंदनाजी महाराज यांना आत्मसाधिका ही पदवी प्रदान करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात मंगल चरणाने झाली। दीक्षा महोत्सवाची व्हिडिओ क्लिप स्क्रीनवर दाखवण्यात आली। आचार्य शिवमुनीजी महाराज यांनी पाठवलेल्या मंगल संदेशाचे वाचन डॉक्टर अंकिता धोका यांनी केले। लता दुगड व कल्पना संचेती यांनी स्वागत गीताने सभेस मंत्रमुग्ध केले। दिलीप संचेती, सुनील गुंदेचा यांनी स्वागत केले। आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी प्रास्ताविक भाषण करून मौन साधनेची माहिती व त्याचे महत्त्व पटवून सांगितले। नंदकुमारजी भटेवरा, वितराग वंदनाजी महाराज, प्रणितीजी महाराज व गौरव मुनीजी महाराज यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। यावेळी विनोदजी गांधी व विलासजी मुथा यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। रमणलालजी लुंकड, राजेंद्रजी, सौ मनीषा लुंकड परिवाराने केशर छाटणाचा तर श्रीमती तिजाबाई शोभाचंदजी गांधी परिवाराने 399 दिवसांची मौन साधना पूर्णाहुतीची चादर ओढवण्याचा लाभ घेतला। मंगलपाठ झाल्यानंतर संघाच्या वतीने गौतम प्रसादी ठेवण्यात आली होती। सुभाष पिरगल यांनी सर्वांचे आभार मानले। कार्यक्रम शिखरपर्यंत घेऊन जाण्याचे काम आनंद दरबारच्या सर्व सभासदांनी केले।